सोडलं पप्पानी आणि पप्पा बोलले टाकी भर आणि 10 मिनिटांनी मोटर बंद करून टाक. पहिले खाण्यावर पाणी 10 मिनिटं सोड. 10 मिनिटांनी फक्त अर्धा तास का काही ते पाणी सोडलं. पप्पाचा फोन आला का विसरून गेलो. चायला असंच झालं. आता परत इकडं आलो आणि रिटर्न दाबायला तोपर्यंत टाकी भरली. अरे भरली टाकी पण भरली. हो मेरा दिल प्यार का दिल पाणी काय फुल भरली. इंद्रधनुष आता भरली. बंद करून टाकू. चलो जो चाहे किसे कसं वर बघ बघायचं. चाल बाय. सो काय आता चालू आहे आपल्या पायनीतल्या मळ्यात डाळिंबाच्या. तिकडे गवत आहे. बाबांनी फोन केला म्हणे ये. चाललोय गवत. आपण एक गोणी आणली. इकडे गोणी होती. डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलो. बाबा कुठं हाय? चलो. आता वाले 11:30. जेवण झालं. आता इकडे आलो बाबाकडे. बाबांना फोन केला होता. बाबा गवत आणते. पावडं घ्यायचा. पावडं घाला आणलं तर बाबांनी पावडं आणलं तर कशाला आणलं तर माहित नाही. वीर हा पेरूचा प्लॉट आहे ना. याला आपण बघा ते नेट लावलं होतं. ते आता नेट झालं त्यांचं काढून. आता तो छाटायचा आहे. त्याला आता काही फळं बिळं नाही दिसते एवढे. वरतून पण काढला. साईड बाजून पण काढला. आता आम्ही खाली चाललो फिरायला असं टाईमपास. आणि आजचा ब्लॉग म्हणजे काही एवढं जास्त नाही. डायरेक्ट संध्याकाळी सुरू झाला. कारण की आता काही नाहीच आहे. कामच नाही शेतामध्ये. होते तेवढे सगळे झाले. तेवढं लोड होतं तेवढं दाखवला. आणि इकडे बघा मंचिन पेपर निघाला आहे. लोटरी मारली म्हणून निघाला का कशा निघाला माहीत नाही आता तो. कारण कडाला मारल्यावर लोटरी हे निघालं पेपर. हे डाळिंबात झाड. डाळिंब होत नाही. डाळिंब का आता स्टंट मारलं का महामाने स्टंट नाही मारले. काही व्हिडिओज गेली. आता चालू पेरू म्हणजे असं चक्कर मारला इंडियाला इकडे तिकडे असंच टाइमपास. हां तळ्यामध्ये सांगतो ना. हे तळ्यापाशी आलो आपण आणि तिकडे मासे बघायला आलो आहे. मासे आहे का नाही. कारण की ना आम्ही पोळ्या टाकीत राहतो पण मासे नाही त्याच्यात. अरे तुला मी एक गंमत सांगतो. हे तळ्याला पाणी कोण टाकतो असं म्हणतो तू. ह्या तळ्याला पाणी असं आहे का वरती बुच्च आहे. कुठं आपल्या वरच्या प्लॉटमध्ये हे पाणी वापरेल नाही. हे भरून ठेवलं ते सगळं सासवट आहे. हे खाली तळ फुटेल आहे ना थोडंसं. त्याच्यामुळे ते गेलं एवढं पाणी. समज याच्यात उडी मारल्यावर डायरेक्ट ओढून घे खाली. ओढून घे. मोटर हा डबडा हा टी हे वावर पेरू सनसेट बंगला कंपनी. अजून काय दाखवू सांगा तू पण. या तळ्याला आम्ही कसं भरतोय तुम्हाला सांगतो. हा इकडं बघू शकतो. तिकडं एल्बो आहे. हा तिकडं त्याच्यावर जाय तळ्यावर जाईल. आता तुम्हाला तिकडं न सांगतो. हा इकडून असा बांधणी रस्त्याच्या काढाने विहिरी पैसे जायले. हा तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो कसं जायले. हा बुच्च हा वरचा आहे ना तिकडं. आता सांगतो तुम्हाला ही कावत कशी. पहिले वाळात ट्रॅक्टर उभा करायचा आणि एक मोटर असते ती मोटर उभी करायची आणि तिडून त्या पाईपातून तिकडं विहिरीमध्ये पाणी पडेल. अच्छा त्या वाळातून आहे ना इकडे पाणी आणतो ह्या विहिरीमध्ये. ह्या विहिरीतून मोटर चालू केली का आपली घराची टाकी भरतो ती डायरेक्ट आपण तळ्यामध्ये टाकतो. असं लय मोठं आहे ते. सांगता मोठा ब्लॉक होऊन जाईल. आधीच छोटा आहे तो. कारण की अजून सध्या कामच नाही तर काय. याला डाळिंब आलं पाहिजे. याला डाळिंब नाही त्याला डाळिंब नाही. असंच दाखवायला लागलं तुम्हाला. आता थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. चंदा मामा आहे इकडे. सूर्य मावळतोय हे बघू शकता. तेडवरती मामाचा मुलगा चीज पाडतोय. कुठे गेलं रे तू बाबा. कुठं चांगली चीचं संपलं आहे पण एखादा अर्धी राहिलेली आहे. नाही हे टकलेलं त्याची आमच्या छोट्या. हे घे खायची का काय काय. बसलो आता इकडं काही काम नाही ना आता सध्या. बसलो इकडं असं का गौरे. ए हाय गौरे नाही तुझं नाव. हाय कर. हाय तुझं नाव काय. काऊ आहे ना. कावळी आमची बरं की ही चीज. हा आमचा कामावाले माणसं आहे ना त्यांचा मुलगा आहे हा. तो आला इकडं आमच्यापाशी. चीज पाडतोय ना मग तर म्हणलो ये इकडं बस. दिसतो ना मी. अय काय सो काय आता गावात चाललोय गुळ आणायला. मम्मी गुळ विसरली मग आता गावात चाललोय. सगळं सांगायला लागतं ब्लॉगमध्ये.
येतात एक पार्सल आणायचं आहे. ते पार्सल पण मोठं आहे ते आता बघू गाडीवर येतं का नाही. चाललोय आणि आमचे कामावाले बाबा जर भेटले मग त्यांची कामाची सॉरी बाजाराची पिशवी घेऊन येऊ. परत त्यांचं एक हात नाही ना मग आपण घेऊन सिमेंट कॉन्क्रीट माझी गाडी घेऊन गेले. आता मी चाललो पण चाल रे गाडी निकाल. काची गोळी जुलाबाची का आपल्या भेटला आता इमान सुरू कर गाडी स्टार्ट कर. सर आहे ना 69 हा चल ना. आमची इमान आहे कमीत कमी तर 140 खाली कुठं का आपण काढा 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 त्या पुढं पहा बेवडीला गाडी बेवडा माणूस एक गाडी बघा चालू राहिला. आपण चालू आहे 100च्या स्पीडने. सगळं आता इकडं टेस्ट धुतोय मी. इकडे झाले सगळं धुवून इकडं सगळं झालं म्हणजे तिकडे नाही धुतलं फक्त एवढं धुतलं कारण की मी एकटाच झोपतो इकडं. एवढंच होतं आजचं बाकी काही नाही. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग बाय.